नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग म्हणजेच मंडळींनो 25 एप्रिलचा फुल एपिसोड तुम्ही पाहत आहात. तर प्रेक्षकांनो, इथे सुरुवातीला जज साहेब अर्जुनला म्हणतायत की जर तुमचा आय विटनेस 5 मिनिटामध्ये इथं आला नाही किंवा तुमची निर्दोष मुक्तता झाली नाही तर तुमची सनद जाण्याची शक्यता आहे. असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो, सायली आणि चैतन्य दोघेही इन्स्पेक्टर सावंत आणि ऊर्जाला कॉल ट्राय करण्याचा प्रयत्न करतात, परंतु दोघेही कॉल काही घेत नाहीत. आणि यावेळेस खरंच खूप सर्वांना टेन्शन आलेलं असतं. आणि प्रेक्षकांनो, एवढ्यातच जज साहेब ऑर्डर ऑर्डर असं म्हणून कारवाईला सुरुवात करणार. तेवढ्यातच बघा ऊर्जा इथे आलेली आहे. आणि प्रेक्षकांनो त्यावेळेस ऊर्जा म्हणते की आम्हाला यायला उशीर तर झाला नाही ना. आता यावेळेस ऊर्जा ही आय विटनेस म्हणजे संतोष लांडगे याला घेऊन कोर्टामध्ये आलेली आहे. आणि प्रेक्षकांनो, हे पाहून प्रियाच्या तोंडावर मात्र 12 वाजलेले आहेत. आता प्रेक्षकांनो, यावेळेस अर्जुन म्हणतोय की मिलॉर्ड, मला या आय विटनेसला काही प्रश्न विचारण्याची परमिशन हवी आहे. असं म्हटल्यानंतर लगेच जज साहेब परमिशन ग्रँटेड असं म्हणून सांगून टाकतात. आता प्रेक्षकांनो, त्यावेळेस अर्जुन हा संतोषला त्या पिंजऱ्यामध्ये बोलवतो आणि त्यावेळेस त्याला प्रश्न विचारायला सुरुवात करतो. आता प्रेक्षकांनो, इथे अर्जुन हा संतोषला विचारतो की तुम्ही त्या खुनाच्या दिवशी तिथेच होतात, तुम्ही तुमच्या डोळ्यांनी खून होताना पाहिला आहे, तर या कोर्टाला तो खून कोणी, कसा आणि कधी केला हे सविस्तरपणे सांगून टाका. असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो, लगेचच संतोष म्हणतोय की तो खून दुसरा तिसरा कोणी नाही केला, तर तो खून मी स्वतः केलेला आहे. आणि प्रेक्षकांनो, याचं जे बोलणं आहे ते ऐकून अर्जुनला काही समजेनासं होतं आणि अर्जुन असा विचार करतो की हा सत्य का नाही सांगत आहे. आता प्रेक्षकांनो, त्यावेळेस बघा इथे संतोष म्हणतोय की तो खून मी स्वतःच केलेला आहे, दुसरं तिसरं कोणीही तो खून केलेला नाही. आता प्रेक्षकांनो, यावेळेस बघा प्रिया मनात विचार करत असते की अर्जुन, सायली, तुम्ही मला एवढं मूर्ख समजलंय, परंतु मी एवढी मूर्ख नाही. आणि प्रेक्षकांनो, त्यावेळेस बघा तिला आठवतंय जेव्हा ती अधिराज बरोबर त्या कॅफेमध्ये होती आणि तासाभरासाठी गायब झाली होती, तर ती दुसरी तिसरीकडे कोणीकडे न जाता ती संतोषला भेटायला गेली होती. आणि प्रेक्षकांनो, भेटायला गेल्यानंतर बघा ती संतोषला म्हणतीये की हे बघ संतोष, तुझ्यापर्यंत अर्जुन सायली नक्कीच पोहोचतील, परंतु तू त्यांना काहीही सत्य सांगणार नाहीस. आणि मला तर माहिती आहे की तुझी बायको खरंच दिसायला खूप सुंदर आहे. जर तू यांना काही सत्य सांगण्याचा प्रयत्न केलास तर तिच्या चेहऱ्यावर सूर्याचे वरखडे चांगले दिसणार नाही, शोभून दिसणार नाहीत. आणि मला हेही माहिती आहे की ती खूप आजारी असते. जर तुला या आजारातून तिला बरं करायचं असेल किंवा तिला जिवंत ठेवायचं असेल तर मी सांगेल ते तुला करावं लागेल. असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो, तिला इथे संतोष म्हणत असतो की मी माझ्या बायकोला व्यवस्थित करण्यासाठी पाहिजे ते करीन. आणि प्रेक्षकांनो, यावेळेस बघा प्रिया म्हणते की जर तुझी बायको तुला जिवंत पाहिजे असेल तर हा जो गुन्हा आहे तो तुला स्वतःवर घ्यायचा आहे. आणि प्रेक्षकांनो, यावेळेस बघा इथे अर्जुन प्रियाला म्हणतोय की जर माझी बायको जिवंत राहणार असेल आणि बरी होणार असेल तर मी हा गुन्हा स्वतःवर घ्यायला तयार आहे. आणि प्रेक्षकांनो, असं म्हणून या सर्वामुळे बघा प्रियाने त्याला ब्लॅकमेल केल्यामुळे आणि त्याच्या बायकोच्या जीवाची धमकी दिल्यामुळे इथे कोर्टामध्ये संतोषने जो सर्व आरोप आहे तो स्वतःवर घेतलेला आहे आणि शांताचं सत्य हे इथे कोर्टाला कळू दिलेलं नाहीये. आता प्रेक्षकांनो, यावेळेस बघा अर्जुनला हे सर्व ऐकून धक्काच बसतो आणि अर्जुन म्हणतो, व्हॉट, सिरियसली हे तू केलंयस? असं म्हटल्यानंतर तो म्हणतोय, नाही, मला माहिती आहे तुम्हाला कोणीतरी ब्लॅकमेल केलंय का किंवा तुम्हाला धमकी दिली आहे का, कोणी ब्लॅकमेल करून तुमच्याकडनं असंही कबूल करून घेतोय का, प्लीज कोर्टाला सांगा. असं म्हटल्यानंतर संतोष म्हणतोय की नाही, असं काहीही नाही, शांताचा खून मी स्वतःच केलेला आहे आणि शांताचा मला खूप राग आला होता आणि त्यामुळे मी तिचा खून केलेला आहे. खरं तर मी तिथे तिचा खून करण्यासाठी गेलोच नव्हतो, परंतु त्यावेळेला माझं स्वतःवरचं कंट्रोल सुटलं आणि मी शांताचा खून केला. मी 5 ते 6 वेळा तिच्या पोटामध्ये सुरा खुपसला आणि तिचा जागीच खून केला. आता प्रेक्षकांनो, यावेळेस बघा प्रिया म्हणते की असंच, मला हेच पाहिजे होतं. आता प्रेक्षकांनो, हे सर्व ऐकून जज साहेब म्हणतात की संतोष लांडगे यांनी स्वतःवरचा आरोप सिद्ध केलेला आहे आणि त्याने केलेल्या खुनाची साक्ष दिलेली आहे, म्हणून कोर्ट या निर्णयापर्यंत पोहोचतंय की संतोष लांडगे यांना आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावण्यात यावी आणि त्याचबरोबर अर्जुन सुभेदार यांना या खुनाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता करण्यात यावी. असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो, इथे जज साहेब म्हणतात की कार्यवाही इथं संपलेली आहे असं म्हणून कोर्ट डिसमिस म्हणून तिथून जाऊन पडतात. आता प्रेक्षकांनो, यावेळेस बघा इथे
अर्जुनचे सर्वजण कॉंग्रॅच्युलेशन करत असतात आणि ते कोणालाच काहीच कळत नाही की खरंच संतोषनं अशी साक्ष का दिली असेल आणि सर्वांना हेच वाटतं की प्रियानेच त्याला धमकावलं असेल. आता प्रेक्षकांनो यावेळेस बघा चैतन्य देखील अर्जुनची ते कॉंग्रॅच्युलेट करत आहे, अभिनंदन करत आहे आणि त्यावेळेस अर्जुन म्हणतोय की ऊर्जा खरंच तू अगदी टाईम आधी ते संतोषला घेऊन पोहोचलीस, नाही तर खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता. असं म्हटल्यानंतर इथे लगेचच सायली म्हणते की खरंच ऊर्जा तुझे आभार कसे मानावे हेच कळत नाही. यावेळेस इथे ऊर्जा म्हणते की अर्जुन दादाला विचार, आपल्या या वकिलासमोर एखाद्या निर्दोष व्यक्तीला जर शिक्षा होत असेल तर आम्हा वकिलांना ते चालत नाही, म्हणून आम्ही त्याला निर्दोष मुक्तता करण्यासाठी काहीही करू शकतो. आता प्रेक्षकांनो एवढ्यातच प्रिया तिथे येते आणि त्यावेळेस ती म्हणते की अर्जुन तुझी या सर्वातून निर्दोष मुक्तता झाली हे ऐकून खरंच खूप छान वाटलं आणि तुला सुटलेलं पाहून खूप बरं वाटतंय, बरं येते मी, असं म्हणून इथून प्रिया निघून जाते. आता प्रेक्षकांनो यावेळेस बघा इथे सायली म्हणते की ऊर्जा खरंच तू आमच्या घरावरचं खूप मोठं संकट टाळलं आहेस आणि तुझे आभार कसे मानावे हेच कळत नाही. असं म्हटल्यानंतर ऊर्जा म्हणते की अगं आभाराची काय भाषा करते सायली ताई, मी तुझ्यासाठी आणि अर्जुन दादाच्या मैत्री खातर इथंपर्यंत आले आणि हे सर्व जे काही केलंय ते फक्त मी मैत्री खातर केलेलं आहे. आता प्रेक्षकांनो यावेळेस चैतन्य म्हणतोय की अर्जुन हे सर्व जाऊ दे, परंतु आपल्याला संतोषला पोलीस घेऊन जाण्याआधी संतोषची बोलायला पाहिजे. असं म्हटल्यानंतर अर्जुन म्हणतोय की बरं चल ठीक आहे आपण जाऊयात. आता प्रेक्षकांनो इथे अर्जुन आणि सायली, चैतन्य, ऊर्जा हे सर्वजण बाहेर उभारलेले आहेत आणि त्यावेळेस ते बघा इथं संतोषची वाट पाहत आहेत. आता प्रेक्षकांनो तेवढ्याच संतोष इथं आलेला आहे आणि त्यावेळेस अर्जुन संतोषला थांबवून म्हणतोय की मला माहिती आहे तुला कोणीतरी ब्लॅकमेल केलेला आहे म्हणून सर्व गुन्हा तू तुझ्यावर घेतलेला आहेस, परंतु खरा आरोपी कोण आहे हे आम्हाला माहिती आहे आणि जरी तुझी इच्छा नसेल तरी देखील आम्ही त्या आरोपीपर्यंत पोहोचणार आणि तुझी यातून सुटका करणार. असं म्हटल्यानंतर ऊर्जा म्हणते की अरे तू तर लोणावळ्यामध्ये असताना सर्व काही सत्य मला सांगितलंस, मग इथंच तू तो आरोप स्वतःवर का घेतलायस. यावेळेस बघा इथं संतोष म्हणतो की नाही, मी तेव्हा जे काही बोललो ते खोटं बोललो, परंतु आता जे काही सांगतोय ते खरं सांगतोय. असं म्हटल्यानंतर ऊर्जा म्हणते की अरे मी डोळ्यात बघून ओळखू शकते की कोण खरं बोलतोय आणि कोण खोटं बोलतोय. ज्यावेळेस तू मला त्या लोणावळ्यामध्ये सांगत होतास तेव्हा तू सत्य बोलत होतास आणि आता पूर्ण खोटं बोलतोयस, हे तुझ्या डोळ्यांमध्ये दिसतंय. असं म्हटल्यानंतर अर्जुन म्हणतोय की तुझ्या इच्छा नसेल तरी आम्ही जो मेन आरोपी आहे त्याच्यापर्यंत पोहोचणार आणि तुला या कोठडीतून नक्कीच तुझी सुटका करणार. आता प्रेक्षकांनो हे सर्व ऐकून इथे संतोषला बरं वाटतं, पण काय करणार, त्याच्या बायकोचा इथे प्रश्न असल्यामुळे तो शांत बसतोय. आता प्रेक्षकांना त्याला पोलीस घेऊन गेल्यानंतर बघा प्रिया इथे टाळ्या वाजवत येते आणि त्यावेळेस ती म्हणते की संतोषनं स्वतः गुन्हा कबूल करून देखील तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवत नाहीत आणि तुम्हाला अजूनही असंच वाटतंय का तो निर्दोष आहे आणि हा सर्व आळ जो आहे तोही तुम्हाला माझ्यावरच ढकलायचा आहे का. असं म्हटल्यानंतर ती म्हणते की तुम्ही काही केलं तरी आजपर्यंत तुम्ही असे भरपूर प्रयत्न केलेले आहे, परंतु तुम्ही माझ्यापर्यंत कधीच पोहोचला नाहीत आणि आताही तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचणार नाहीत. असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो ऊर्जा सणकण प्रियाच्या कानाखाली वाजवते आणि त्यावेळेस ती म्हणते की तू अर्जुन सायलीपर्यंत आता पोहोचू शकत नाहीस आणि त्यांच्या विरोधात तू काही करायचा प्रयत्न देखील केलास तरी मी अगोदर आडवी असेल. असं म्हटल्यानंतर बघा इथे प्रिया म्हणते की काय कळतंय का तुला, तू माझ्यावर हात उगारलायस, माझं थोबाड फोडलंयस, आहेस कोण तू. असं म्हटल्यानंतर लगेचच सायली पुढे येते आणि सायली म्हणते की ती माझी मैत्रीण आहे आणि माझी एकच मैत्रीण आली तरी देखील तुझे हे हाल झालेले आहेत आणि तुला वाटलं की यांना कस्टडीमध्ये टाकून तू मला एकटं पाडशील, पण असं कधीच होणार नाही आणि हेही यांची निर्दोष मुक्तता झाली आणि लवकरच तुझे 3 तेरा वाजवणार आहेत, कारण माझ्या अजून 12 मैत्रिणी तुझ्या चेहऱ्यावरचा मुखवटा जो आहे तो फाडण्यासाठी येणार आहेत. आता प्रेक्षकांनो यावेळेस हिचं जे कॉन्फिडन्सनं बोलणं आहे त्यावेळेस प्रियाला काही समजतच नाही आणि खरंच माझं सर्व जे गुन्हे आहेत ते उघड होतील का अशी भीती आता प्रियाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. तर प्रेक्षकांनो यावेळेस बघा प्रिया लगेचच त्यांच्या समोरून तिथून पळ काढत आहे. आता प्रेक्षकांनो दुसरीकडे बघा अर्जुन आणि सायली हे सर्व कोर्टामधून घरी आलेले आहेत आणि त्यावेळेस खरंच घरातलं वातावरण हे खूप आनंदी आहे का. आणि तेव्हा बघा प्रतिमा ही भाकर तुकडा ओवाळून टाकत आहे आणि त्याचबरोबर कल्पना देखील आरतीचं ताट घेऊन आलेली आहे आणि ती आरतीने
इथे अर्जुनचं स्वागत करत आहे, ती अर्जुनला ओवाळत देखील आहे. आणि प्रेक्षकांनो यावेळेस ती म्हणते की अर्जुन, मला तू घरी येणार याची खात्री होती आणि खरंच तू आलायस हे पाहून खूप बरं वाटतंय. आता प्रेक्षकांनो यावेळेस इथे कल्पना अर्जुन, सायली आणि चैतन्याला आतमध्ये येण्यासाठी सांगते. आता प्रेक्षकांनो आतमध्ये गेल्यानंतर सर्वजण सोफ्यावर बसतात आणि त्यावेळेस बघा इथे लगेचच अस्मिता म्हणते की अर्जुन, मी तुला त्या दिवशीच म्हटले होते नाही की तू यातून सर्वातून निर्दोष मुक्तता होणार आहेस, कारण मला माहिती होते की तू एवढा हुशार आहेस, तू कधीच हा गुन्हा तुझ्यावर येणार नाही आणि तू या सर्वातून निर्दोष मुक्त होणार आहेस, त्यामुळे मला अजिबात टेन्शन नव्हतं. असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो लगेचच इथे प्रताप म्हणत असतात की अर्जुन, खरंच ही केस तुझ्यासाठी खूप कठीण होती, पण तू खूप हिमतीने ही केस लढलास आणि त्यामुळे तू या सर्वातून निर्दोष सुटला आहेस आणि हे तू काही केलेलंच नव्हतंस, त्यामुळे तू या सर्वातून निर्दोष सुटका झालेली आहे. आणि प्रेक्षकांनो यावेळेस बघा लगेचच अर्जुन म्हणतोय की मी एकट्याने हे केलेलं नाही, यामध्ये सायली, चैतन्य आणि इन्स्पेक्टर सावंत यांची खूप मदत झाली आणि त्यातली त्यात ऊर्जाची तर खूप मदत झाली. ती नसती तर मी माझं काय झालं असतं हे खरंच सांगू शकत नाही. असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो चैतन्य म्हणतोय की सायली वहिनी, तुम्ही माझे असेच आभार मानायचे नाही, जर मला माझे आभार मानायचे असतील तर माझ्या आवडीचे सर्व पदार्थ तुम्ही मला बनवून द्यायचे आहेत आणि मी त्यासाठी एक लिस्ट काढलेली आहे. जास्त काही नाही, पण फक्त 70-80 पदार्थांची लिस्ट काढलेली आहे, तेवढी पदार्थ मला तुम्ही बनवून खाऊ घालायचे आहेत. असं म्हटल्यानंतर लगेचच सर्वजण जोरजोरात हसतात आणि त्यावेळेस सायली म्हणते की बरं बरं ठीक आहे, मी तुम्हाला तुमच्या आवडीचे सर्व काही पदार्थ बनवून देईन. आता प्रेक्षकांनो यावेळेस बघा कल्पना म्हणते की विमल, आज आपल्याला अर्जुनच्या सर्व आवडीचे पदार्थ बनवायचे आहेत. असं म्हटल्यानंतर विमल म्हणते की हो वहिनी, मला सायलीताईने अगोदरच सांगून ठेवलेलं होतं. आता प्रेक्षकांनो यावेळेस बघा सुमन म्हणते की अर्जुन, आम्हाला माहीत होतं की या सर्वातून तुझी निर्दोष मुक्तता होणार आहे, परंतु खरंच मनाला जी हुरहुर लागलेली होती त्याचं काय, मनात एक वेगळाच स्ट्रेस होता, भीती होती, त्याचं काय. असं म्हटल्यानंतर बघा अर्जुन म्हणतोय की मी आजपर्यंत खूप लोकांची निर्दोष मुक्तता केलेली आहे, परंतु आजची केस माझ्यासाठी देखील खरंच खूप वाईट होती आणि मला याबद्दल खरंच स्ट्रेस देखील आलेला होता, कारण तर आजपर्यंत मी लोकांना निर्दोष मुक्त करण्यासाठी त्याबद्दल पुरावे शोधत होतो, पण आज पहिल्यांदाच मला माझ्याबद्दलचे पुरावे शोधायचे होते आणि मला स्वतःला निर्दोष मुक्त करायचं होतं आणि त्यामुळे खरंच मला खूप स्ट्रेस आलेला होता. आणि त्यावेळेस अर्जुन म्हणतोय की त्या आरोपी पिंजऱ्यात उभा राहिल्यानंतर काय फील येतं हे बघून खरंच मला खूप वाईट वाटलं आणि काय तिथं गेल्यानंतर काय कंडिशन होईल हे मला आज पहिल्यांदा जाणवलं. आता प्रेक्षकांनो यावेळेस बघा इथे कल्पना म्हणते की बरं अर्जुन, सायली, तुम्ही दोघेही खूप दमला आहात, त्यामुळे आता वरती जा आणि तुम्ही आराम करून घ्या आणि जेव्हा स्वयंपाक होईल, जेवणाला आवाज येतील तेव्हाच खाली या. असं म्हटल्यानंतर बघा इथं प्रतिमा कल्पनाला या दोघांची दृष्ट काढायला सांगते आणि कल्पना त्यांची दृष्ट काढते. आता प्रेक्षकांनो यावेळेस बघा इथं प्रियाच्या डोक्यामध्ये विचार चालू असतो की मला वाटलं या अर्जुनला खुन्याचा आरोप केल्यानंतर हा कोठडीमध्ये सडत पडेल आणि तो माझ्या मागे लागणार नाही, परंतु हा तर परत आलेला आहे आणि त्यामुळे तो हात धुवून माझ्या मागे लागेल. आता प्रेक्षकांनो यावेळेस ती म्हणते की याने माझ्या विरोधात जे काही गुन्हे, जे काही पुरावे गोळा केलेले आहेत त्या पुराव्यांचा नायनाट करण्यासाठी मला पैशांची गरज आहे आणि ही पैशांची गरज फक्त अधिराजच भागवू शकतो. आता प्रेक्षकांनो इथे अर्जुन, सायली जायला निघतात, तेवढ्यातच अश्विन स्वतः जवळचा मोबाईल काढतो आणि म्हणतो की थांबा, मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे. आणि त्यावेळेस बघा इथे ब्रेकिंग न्यूज आलेली असते की अर्जुन सुभेदार यांची निर्दोष मुक्तता झालेली आहे आणि त्यांच्यावर जे आरोप केलेले होते ते सर्व काही खोडून काढलेले आहेत आणि त्यामुळे त्यांचं जे रेकॉर्ड होतं ते आजपर्यंत एकही केस हरलेली नाहीत, ते रेकॉर्ड आज साबूत राहिलेलं आहे. असं म्हटल्यानंतर इथे चैतन्य म्हणतोय की आजपर्यंत हे लोक किती वाईट साईड बोलत होते आणि आज लगेचच असं बोलायला लागले. आता प्रेक्षकांनो यावेळेस बघा प्रतिमा म्हणते की खरंच अर्जुन, खूप खूप अभिनंदन. असं म्हणून बघा सर्वजण इथं अर्जुनचं अभिनंदन करत असतात. आता प्रेक्षकांनो इथं मात्र प्रियेच्या चेहऱ्यावर भीती ही स्पष्ट दिसत असते आणि त्यावेळेस काहीतरी कारण काढून
तिला घरातून बाहेर पडायचं असतं आणि प्रेक्षकांनो मग त्यावेळेस बघा ती अश्विनला म्हणते की अश्विन अरे आत्ता माझी मीटिंग आहे आणि मला मीटिंगसाठी जायला लागेल. मग प्रेक्षकांनो त्यावेळेस अश्विन म्हणतो की अरे आत्ता एवढ्या उशिरा कुठं मीटिंग असते का. त्यावेळेस ती म्हणते की नाही अरे एक US वरून आम्हाला नवीन क्लायंट येणार आहे आणि मग त्यासाठी त्याला काही डिझाईन्स दाखवायच्या आहेत आणि त्यामुळे मला जायला लागेल कारण त्याची पहाटेचीच फ्लाईट आहे आणि त्याआधी आम्हाला सर्व काही उरकून घ्यायचं आहे. असं म्हटल्यानंतर अश्विन म्हणतो की बरं ठीक आहे तुझंही माझ्यासारखंच आहे आपल्याला काही 9 ते 8चा काही फिक्स टायमिंग नाही कधी जायचं आणि कधी यायचं. असं म्हटल्यानंतर बघा प्रेक्षकांनो इथे प्रिया ही बाबांना विचारते तेव्हा बाबा म्हणतायत की आम्हाला काय विचारतेस तुझ्या नवऱ्यानं होकार दिला तर तू जा. असं म्हटल्यानंतर अश्विन म्हणतो की बरं ठीक आहे जा तू. असं म्हटल्यावर बघा लगेच प्रिया म्हणते की हो मी लवकरच येण्याचा प्रयत्न करेन. आता प्रेक्षकांनो अश्विन जा म्हटल्यानंतर लगेचच बघा प्रिया अधिराजला मेसेज करते आणि त्याला म्हणते की मी आत्ता घरातून बाहेर पडते तूही लवकरात लवकर आपल्या नेहमीच्या कॅफेमध्ये भेटायला ये. आणि प्रेक्षकांनो ही आता मीटिंगला जाणार आहे असं म्हटल्यानंतर सायलीला डाऊट येतो आणि ती म्हणते आपल्याला तर माहिती आहे तिची कुठली मीटिंग वगैरे नाही आहे मग ही कुठे जात असेल एवढ्या उशिरा. असं म्हटल्यानंतर अर्जुन म्हणतो कुठे काय ती अधिराजकडे जात असणार. त्यावेळेस ती म्हणते की बघ अधिराजला कॉल करून बघ आपल्याला तर माहिती आहे ती तिकडे जाणार आहे परंतु तरीही कन्फर्म करण्यासाठी कॉल कर. आता प्रेक्षकांनो इकडे बघा इथे प्रतिमा आणि सुमन म्हणतात की आता आम्ही निघतो. असं म्हटल्यानंतर कल्पना म्हणते की अरे जेवून तरी जा. तसं म्हटल्यावर सुमन म्हणते की नाही नको आम्हा दोघी नाही भूक नाही आम्ही जातो. असं म्हणून त्या दोघीजणी तिथून निघून जातात. आता प्रेक्षकांनो कल्पना इथे विमलला म्हणत असते की विमल स्वयंपाक झाल्यानंतर आम्हाला आवाज देतोपर्यंत आम्ही देखील दोघंही रूममध्ये जातो. असं म्हटल्यानंतर तिथे प्रताप आणि कल्पना दोघेही जातात. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस अस्मिता आणि चैतन्य हे जण इथंच बसून राहतात. त्यावेळेस इथे अस्मिता चैतन्यला म्हणते की चैतन्य खरंच तू अर्जुनला सुटण्यासाठी खूप मदत केलीस. आणि त्यावेळेस इथे चैतन्य म्हणतोय ते सर्व सोड ग मी तुझ्यासाठी काहीतरी आणलेलं आहे मला तुला सरप्राईज द्यायचं आहे. असं म्हटल्यानंतर लगेचच अस्मिता म्हणते की सरप्राईज काय रे काय आणलेस तू माझ्यासाठी. यावेळेस चैतन्य म्हणतो की तुला लहानपणापासून माहिती आहे मला नीलपेंटची खूप आवड होते आणि तू सतत नीलपेंट लावायसीस. त्यावेळेस चैतन्यला इथे अस्मिता म्हणते की हो आणि तू अश्विन आणि अर्जुन मला सतत त्रास द्यायचा नीलपेंटवरून किती चिडवत होतात. असं म्हटल्यानंतर इथे चैतन्य म्हणतोय की बघ तुझ्यासाठी मी काय सरप्राईज आणले आणि त्यांनी बघा नीलपेंटची बॉटल आणि नेल आर्ट्स त्याच्या डिझाईन्स वगैरे इथे तिला आणलेल्या असतात. आणि त्यावेळेस ती म्हणते की अरे पण आता मी नीलपेंट कसं लावणार कारण बाळामुळे सतत माझे पाण्यामध्ये हात असतात आणि ते नीलपेंट तरी कोणासाठी लावू रे. असं म्हटल्यानंतर बघा इथं चैतन्य म्हणतोय की कोणासाठी काय मी तुला म्हणलंय ना तू स्वतःसाठी जग स्वतःचा आनंद स्वतःमध्ये शोध कोणासाठी बघावं म्हणून तू काहीच करू नकोस. असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो इथे अस्मिता म्हणते की खरंच चैतन्य थँक्यू तू म्हणतोयस म्हणून आम्ही नक्कीच स्वतःसाठी जगायला शिकेन. आता प्रेक्षकांनो इकडे बघा सायली आणि अर्जुन हे दोघेही त्यांच्या रूममध्ये आलेले असतात आणि त्यावेळेस सायली म्हणते की आपल्या घरावरचं खूप मोठं संकट टळल्यासारखं वाटतंय आणि सगळी काळजी मिटल्यासारखी वाटते. असं म्हटल्यानंतर अर्जुन म्हणतोय की नाही संकट टळलेलं नाही आता तर कुठं चालू झालंय. आणि असं म्हटल्यानंतर इथे सायली म्हणते की म्हणजे त्यावेळेस इथे अर्जुन म्हणतोय की आपल्याला काहीही करून प्रियाचा जो मुखवटा आहे तो फाडून काढायचा आहे आणि आता प्रियाची उलटी गिनती सुरू झालेली आहे. तर प्रेक्षकांनो इथे सायली आणि अर्जुनचा काय प्लॅन असणार आहे की इथे संतोषला त्या कोठडीतून बाहेर काढून प्रियाला अडकवायचं आहे. आणि प्रेक्षकांनो त्यामुळे इथून पुढचे सर्वच भाग खूप इंटरेस्टिंग असणार आहेत. आता प्रेक्षकांनो इकडे बघा प्रिया ही अधिराजला भेटण्यासाठी गेलेली आहे आणि त्याच्याकडनं चक्क तिने 5 लाख रुपये मागवलेले आहेत आणि अधिराजनं देखील 5 लाख रुपये तिला ट्रान्सफर केलेले आहेत. प्रेक्षकांनो उद्याचा भाग खरंच खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि उद्याचा भाग पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आजपासून इथे प्रियाचा मुखवटा हळूहळू फाडायला सुरुवात झालेली आहे. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद.